आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला जशी पुढाकार पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, तसंच राजकीय क्षेत्रामध्येही महिला आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांना आज 50% आरक्षण आहेच, त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्ये त्यांना सन्मान दिला जातो। नेमका या राजकारणामध्ये आपल्यासोबत राजकारणातील रणरागिणी आहेत। या रणरागिणींकडून आपण जाणून घेऊया की सध्याच्या राजकारणामध्ये महिलांची असणारी भूमिका नेमकी काय आहे। चला पाहूया। आपल्यासोबत राजकारणातील रणरागिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया राजकारणामध्ये सध्या महिलांची भूमिका असेल किंवा महिलांचा सहभाग कधीपासून सुरू झाला। माझं नाव भारती पवार, मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची सचिव म्हणून काम करते। तसा महिलांचा सहभाग हा स्वातंत्र्य चळवळीपासून आहे। स्वातंत्र्य काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास घेतला, ताराराणींचा इतिहास घेतला, जिजाऊंचा इतिहास घेतला तर महिलांचा वाटा राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आजही आहे, कालही होता आणि इतिहास काळामध्ये सुद्धा आहे। परंतु प्रश्न फार महत्त्वाचा आहे की आज आम्हाला 50% आरक्षण दिल्यामुळं आम्ही सक्षम झाले आहोत का, किंवा सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलं म्हणून आम्ही शिक्षित झालो आहोत का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। याला कारण जेव्हा 90ला पहिलं आरक्षण शरद पवारांनी जाहीर केलं महाराष्ट्रामध्ये, देशातलं पहिलं आरक्षण महाराष्ट्रानं दिलं, त्यावेळेला बऱ्याच महिला ह्या सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर होत्या, पण त्या निवडून आल्या का? नाही। याचं कारण त्यांचे नवरे राजकारणांमध्ये होते आणि मग ही जागा आता आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही तर ती दुसऱ्या महिलेला मिळता कामा नये म्हणून ज्या बायकोला राजकारणाचं ज्ञान नाही अशा महिलांना त्यांनी उभा केलं आणि माझ्यासारख्या एका महिलेचा सुद्धा पराभव झाला 1990च्या पहिल्या निवडणुकीमध्ये। हा पराभव का होऊ शकतो? तर ही मानसिकता जी राजकारणानं नवीन निर्माण केलेली आहे। मी माझं घर आणि माझ्या घरातलं कुटुंब याच्या व्यतिरिक्त ते कुणाकडेही जाता कामा नये आणि म्हणून स्वयंप्रेरणेनं ज्या ज्या महिला तयार होत आहेत त्या आजही रस्त्यावर दिसतील, पण राजकारणाच्या सत्तेमधला त्यांचा वाटा फार कमी आहे असं मला वाटतं। पुरुषांचं वर्चस्व कुठेतरी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतं का? पुरुषांचं वर्चस्व पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं ते आहेच। एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते, मी महानगरपालिकेमध्ये 95ला जेव्हा गेले त्याला आम्ही 24 नगरसेविका होतो। आश्चर्य वाटेल की त्या 23 नगरसेविकांच्या नवऱ्यांनी सांगितलं होतं या बाईपासून लांब राहा। हे सांगण्याचा उद्देश काय होता मी विचारलं, त्या म्हणाले नाही नाही हे काही 5 वर्ष जातील आणि त्याने तुम्ही आणि आमच्या डोक्यावर चढून बसाल। म्हणजे बाई डोक्यावर चढून बसते हे जे त्यांच्या डोक्यात आहे ते आजही आहे, कालही होतं आणि पुढेही राहणार आहे। आणि म्हणून त्यांना प्रश्न विचारणाऱ्या महिला नको असतात आणि हीच तर माझी खंत आहे। जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्या जर एखाद्या प्रश्नासाठी एखादी महिला त्या गल्लीतली रस्त्यावर येत असेल तर तुमचं मत तिला असलं पाहिजे। कुणीतरी दादा येतोय आणि तो सांगते की माझ्या बायकोला मत द्या, 500 नाही 1000 घ्या, तिथं तुम्ही तुमचं मत विकू नये, कारण येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्या भागात काम करणारी महिलाच ही तुमच्या उपयोगी पडत असते। हा माझा प्रश्नाचा उत्तर आहे। मी सरलाताई पाटील, माझी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष। मी 2001 पासून जिल्हाध्यक्ष म्हणून 12 वर्ष काम केलं, तेव्हापासून सतत कार्यरत आहे वेगवेगळ्या पदांच्यावर। AICC मेंबरपर्यंत मी पोचले आणि ह्या जर्नीमध्ये मला एक लक्षात आलं की फार थोड्या महिला स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात। असं जर झालं नाही तर त्या महिलेला ते पद असूनसुद्धा काही उपयोग नसतो। निर्णय प्रक्रिया ही नेत्यांच्याकडे असते आणि त्यामुळं त्या महिलेला आपल्या पदासाठी जे काम करायचं आहे ते काम स्वतंत्रपणे आणि योग्य रीतीनं मोकळेपणानं करता येत नाही।
काही नेते आहेत की जे सांगतात की नाही तुम्ही डिसिजन घ्या, तुम्हाला योग्य वाटते तर तुम्ही घ्या. पण बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की प्रत्येक डिसिजनच्या वेळी नेत्यांना विचारायचं आणि त्यांची परवानगी घेऊन किंवा त्यांच्या विचारांना योग्य त्यांच्या गटाची असे जे प्रकार आहेत त्याच्यामुळं मग त्या महिलेला काम करायची मोकळीक मिळत नाही आहे आणि त्यामुळे तिच्यात क्षमता असूनसुद्धा ती पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला माझ्या बाबतीत सुदैवानं असं काही झालं नाही. मी 12 वर्ष महिला काँग्रेस सांभाळताना मला आमच्या इथल्या सगळ्या नेत्यांनी पूर्णपणे मोकळीक दिली होती. एखादी महिला तुम्हाला तालुकाध्यक्षपदासाठी योग्य वाटते, तुम्ही तुमच्या इच्छेनं तुम्ही नेमा. त्यामुळे ही कारकीर्द मी अतिशय चांगल्यारीत्या करू शकले. पण जनरली सगळ्यांच्याकडून जे ऐकते त्यामध्ये असं होत असतं. ही मोकळीक मिळाली पाहिजे कारण तिची क्षमता असते, ती निर्णय घेऊ शकते आणि जर निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम वेगळे झाले तर त्यालासुद्धा ती स्वतः जबाबदार असेल. हेही त्याच्याबरोबर आहे. ती जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि महिला आता बऱ्याच प्रमाणात येत आहेत राजकारण, प्रत्येक क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे राजकारणातही त्या कुठं कमी पडत नाहीत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये नाईलाजानं आरक्षण मिळाल्यामुळं 50% महिला आलेत. पण अजूनही लोकसभा विधानसभेत हे प्रमाण अत्यल्प आहे. ते सुद्धा 50% जर मतदानांचा सहभाग आहे राज्यांच्यामध्ये, देशामध्ये 50% महिला आहेत तर सत्तेमध्ये सुद्धा 50% असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. ती मात्र अजूनही पुरी झालेली नाही. विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचा सहभाग खूप कमी आहे, हे मला सांगायचं होतं. हा सहभाग वाढण्यासाठी महिलेची जी काही शक्ती आहे तिला गणित नाही असं म्हणतात. ज्या महिलांना दाबलं जातं त्या महिलांना तुम्ही काही आता आपण एवढी कारकीर्द आपण गाजवली, तुम्ही स्वतःची मतं मांडली. ज्या महिलांची मतं दाबली जातात त्या महिलांनी आपल्या स्त्री शक्तीचा कसा वापर करावा, त्या महिलांना आपण काय सांगा? मी ह्या बाबतीत माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगत असते की तुम्ही दुसऱ्या कोणाची वाट न बघता तुम्ही स्वतःचे कार्यक्रम घ्या, स्वतः लोकांच्या मध्ये जा, स्वतः जनतेमध्ये जाऊन तुम्ही स्वतः लोकांना पटवून सांगा तुमची काय भूमिका आहे, तुमच्या पक्षाची काय आहे आणि का हे महत्त्वाचं आहे. हे तुम्ही स्वतः ज्यावेळी तुम्ही ग्राउंड लेवलला स्वतः फिराल, स्वतः जाल, फक्त एखादा मेन कार्यक्रम आहे तिथं हजर राहायचं नाही. तुम्ही स्वतः कार्यक्रम घ्या, तुमचे बॅनर लावा, छोटं पद असू दे तुमचं, पण तुमचे बॅनर लावून तुम्ही कार्यक्रम घ्या. म्हणजे तुमच्या भागात तुमचं वर्चस्व तयार होईल. ज्यावेळी मतदान तुमच्या बाजूनं हे लक्षात येईल त्यावेळी नेतेसुद्धा तुमचा विचार करतील. हे माझं सांगणं नेहमी असतं त्यांना. माझं नाव मंगल खुडे, महिला काँग्रेस सचिव. मला असं वाटते की आरक्षण महिलांचं पडलेलं असतं तेव्हा महिलांना तिकीट मिळते, महिला निवडून येतात. पण ज्या घरची महिला निवडून येते त्यांच्या घरचे पुरुषच त्या पदाचा वापर करतात. तर असं न होता जी व्यक्ती निवडून आलेली आहे तिनं ते पद स्वतः, आपलं पद स्वतः सांभाळावं आणि आपले निर्णय हे स्वतः घ्यावेत. आणि आपण सक्षम होण्यासाठी आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम असावे. असे काही महिलांनी निर्णय घेतले तर दुसऱ्याही महिलांसाठी हे म्हणजे बाबा की आपण स्वतःचे निर्णय तिनं स्वतः कसे घेतले तर आपणही तसेच निर्णय घेतले पाहिजेत असं त्या महिलेकडे बघून 4 इतरही महिला घेतील. असं आपण निवडून आल्यानंतर आपले निर्णय आपण स्वतः घेऊन, आपल्याला जर एखादा अधिकारी जर आपलं काम करत नसेल तर 4 महिलांना घेऊन जाऊन त्याच्याकडून ते काम करून घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे. आणि जर अशी क्षमता आपल्याकडं असेल तरच 4 लोक आपल्याला विचारणारे असतात आणि आपण ते केलं पाहिजे. अशी महिलांमध्ये स्वतःचं शक्ती पाहिजे. आपला एखादा, आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण आहात, आपला एखादा असा अनुभव की ज्यामध्ये तुम्ही एखादा विषय आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी अडवलं जातं आहे परंतु तुम्ही सक्षमतेनं तो मांडला जेणेकरून दुसऱ्यांनाही प्रोत्साहन मिळालं, असा एखादा क्षण किंवा आठवण आपली काही आहे का? तशा बऱ्याच म्हणजे आठवणी आहेत की एखादी म्हणजे आम्ही ह्याच्या भागात राहतो तर त्या भागामध्ये बऱ्याच वेळेला असं होत असते की काम करत असताना इतर पक्षाची लोकं पण असतात आणि आम्ही पण असतो. जर आमचं नाहीच ऐकलं किंवा काय तर आम्ही रस्त्यावर उतरून
त्यांना ते भाग पाडतो की आमचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि आमचं त्यांनी ऐकलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते आमचं ऐकत नाहीत किंवा आमचं काम करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही काय रस्त्यावरून उठत नाही आणि आमचं काम करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही. स्वतःच्याच नाही तर समाजाच्या हक्कासाठी अनेक वेळेला आपण लढला आहात या सर्वांवरून असं वाटतंय. ठीक आहे. नमस्कार, मी वैशाली महाडिक, कोल्हापूर शहर काँग्रेस महिला उपाध्यक्ष. बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी आणि आमच्या ज्येष्ठ सरलाताई आहेत, भारतीताई आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये महिलांचा सहभाग त्यांनी सांगितला. खरं म्हणजे मला माझ्यासारख्या सक्षम महिलेला असं वाटतं की 50% आम्ही आहो फक्त कागदावर. तर मगाशी ताई म्हटल्या तशा की आरक्षण म्हटलं की मग त्यांच्या घरातलीच कोणतर बहीण, त्यांच्याच घरातली बायको, मुलगी ह्या पद्धतीनं राजकारणामध्ये ते आणत असतात. त्यांना एकतर रस्त्यावरची लढाई, राजकारणातला अभ्यास कमी आणि सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबामध्ये राहिल्यामुळं की समाजामध्ये इतरांसाठी काम करण्याची जी एक उत्साह असतो, जी जबाबदारी असते त्या महिलांमध्ये नसते. असं आम्ही म्हणत नाही की त्या महिला काही करत नाहीत, मात्र त्यांना करण्याची संधीच मिळत नाही. कारण का त्यांच्याबरोबर त्यांचा नवरा, त्यांचा मुलगा, त्यांच्या घरातले काहीतरी लोक, अन्य पुरुष निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांच्याकडं निर्णय घेण्यासाठी तो प्रश्नच त्यांच्यापर्यंत पोचत नाही. सभागृहामध्ये जाणं आणि त्यांना म्हणजे कसं आता पर्यायच नाही, नाहीतर त्यांनासुद्धा म्हणजे काही त्या बायकांना घरातून त्यांनी तिथंपर्यंत आणलंही नसतं. त्यामुळे आमच्यासारख्या अनेक महिलांवरती अन्याय झाला. मी उघड बोलते की मी अनेक वर्ष पक्षामध्ये आहे, समाजामध्ये काम करते. असं म्हणत नाही की माझं काँग्रेसमध्ये नुकसान झालं. तर एकंदरीत आमच्या बरोबरीने ज्यावेळी आमच्या प्रभागामध्ये उत्साहानं आम्ही प्रयत्न करत असतो मागण्याचा, आम्हाला तिकीट द्या वगैरे, मला एकदा मिळालं होतं. मात्र काही कारणास्तव मी पाठीमागं पडले काही मतांनी. मात्र असं होतं की माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्या तिकीट मागत असतात. आमचे अध्यक्ष वगैरे आमच्यासाठी महिला अध्यक्ष प्रयत्न करत असतात. मात्र त्या भागाचा अभ्यास करून तिथं ज्या दादाचं वर्चस्व आहे त्याच्याच बायकोला ते तिकीट जातं. आणि आमच्यासारख्या कर्तबगार, मी तर सरळ म्हणणं आम्ही आहे कर्तबगार. आम्ही आमच्या आयुष्यातला म्हणजे 80% वेळ आम्ही पक्षासाठी, समाजासाठी देत असेल तर आमच्या इथं येणारी प्रत्येक बाई सक्षम आहे. प्रत्येक बाई विचारानं म्हणतात तर कामानं सुद्धा मोठी आहे. असं बघितलं तर आमच्याकडे जर सकाळी 10ला सुद्धा आम्ही कमिटीमध्ये उपस्थित राहतो. इतर पक्षामधल्याही बायका हिरिरीनं तितकंच काम करत असतात. मात्र आम्हाला कुठंतरी त्याची खंत आहे की आमचा विचार इथून पुढं तरी व्हावा. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रगतशील चांगल्या पद्धतीनं काम करतात. आत्ताची बाई अशिक्षित नाही आहे, सामान्य असली तरी सुशिक्षित आणि शिकलेली आहे. पुरुषांच्या मानानं आता बघितलं तर महिलांचा आलेख शिक्षणामध्ये फार मोठा आहे. त्यामुळं बायका चांगला निर्णय घेतात आणि राजकारणामध्येही चांगलं काम करतील. आपल्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या आहेतच, आत्ताच्या राष्ट्रपती पण महिला आहेतच. इंदिरा गांधींचं तरी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि आम्ही त्यांच्याकडेच इन्स्पायर, म्हणजे त्यांच्यासारखं व्यक्तिमत्वच निर्माण झालेलं नाही आहे. आणि त्या म्हणजे काही प्रश्नच नाही. सोनिया गांधी आहेत, आता प्रियंका गांधी आमच्या खूप चांगलं काम करत आहेत आणि सगळ्यांसाठी, देशाच्या प्रश्नासाठी त्या कायम उभ्या असतात. नमस्कार, मी संध्या शेखर गोटणे, महिला शहर अध्यक्ष. आजच आपण जे आता महिलांचं आरक्षण याच्याविषयी बोलायला सांगितलं तर मला वाटतं की आपण महिला ह्या खूप सक्षम आहे, साक्षर झालेल्या आहे आणि सावित्रीबाई फुलेंच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि मी 2000 ते 2005 साली नगरसेविकामध्ये निवडून आलेली आहे आणि त्या 2004 ते 5 मध्ये स्कूल बोर्ड सभापती म्हणून काम केलेलं आहे. या काम करण्याच्या ह्याच्यात मला समजलं की त्याच्यामुळे मला माणसांचं हे समजलं की नागरिक कसे असतात, काय असतात, काम कसं करतात. आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की जेव्हा मला हे पद मिळालं तेव्हा मी पण घरातनं बाहेर पडलेले नव्हते. पण मी त्याच्यामध्ये आल्यामुळे मला माझा नवरा पाठीमागे असावा असं कधीच वाटलं नाही. आणि त्यांना असं नको पाहिजे होतं की एका नगरसेविकेचा नवरा म्हणून मला कोणीतरी हिनवावं. मग त्यामुळे मला पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितल्यामुळे मी सगळी माझी कामं मीच करत राहिले. आणि हा मला एक अनुभव माझ्या
एक मोठा मिळाला की त्याच्यामुळे माणसं कशी असतात, काम कसं करायचं, आपली कशी पद्धतीने पुढे जायचं. खूप नगरसेविका असताना खूप तेव्हा पाण्याच्या समस्या होत्या, रस्त्याच्या. मी राजारामपुरी प्रभागातनं जे कवाळे म्हणून आम्हाला मोठे समर्थक होते आणि त्यांना पाडून मी आले होते आणि त्यावेळेस त्या भागामधली परिस्थिती पण खूप बिकट होती. पण त्या बजेट पण तुटपुंजा असतानासुद्धा मी माझ्या पद्धतीने काम केलं आणि त्याला मला यश आलं. त्याच्यानंतर 2005 ते 10 आमचे मिस्टर पण निवडून आले आणि या कार्याच्या जोरावर मला नंतर 2012 नंतर शहराध्यक्षपद मिळालं आणि ते पण मी माझ्या पद्धतीने, म्हणजे मला वाटतं माझ्या महिला सगळ्यांना संघटन करून वगैरे काम करते. आणि महिलांचा सहभाग असं नाही मला वाटतं की 50% आरक्षण म्हणजे महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि जेव्हा त्या घराच्या बाहेर पडतील तेव्हाच त्यांना ते समजणार काय. पण जोपर्यंत त्या बाहेर पडल्या नाही तर त्यांना काय. मग आपण आता महिला भरपूर हुशार झालेल्या आहेत, सुशिक्षित तर आहेत आणि त्यांचे स्वतःचे विचार आहेत आणि त्या विचारांनी ते चालतात. अशा फार थोड्या महिला आहे की ज्या नवऱ्याच्या विचारांनी चालतात आणि त्यांना विचार स्वातंत्र्य असल्यामुळे त्या त्यांच्या विचारांनी सगळं घर चालवतात. आणि इंदिरा गांधीसारख्या आमच्या नेत्या आहेत, प्रियांका गांधीसारखे, सोनिया गांधी, आणि या आमच्या काँग्रेसचा जो इतिहास आहे त्या इतिहासाला आमच्या महिलांची जी हे आहे संघटन ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्या महिला काम करण्यामध्ये खूप जोरदार येतात. असं कधी आंदोलनाला कधी पण आमच्या महिला कधी पण बोलवतात आणि आम्हाला बंटी पाटील साहेबांसारखे नेतृत्व असल्यामुळे आम्ही त्यांच्या माघारी सर्व नेतृत्व बायका वगैरे सगळं एकत्र येऊन करू शकतो. आता नगरसेविका म्हणून काम करत असताना काही अडचणी असतील, समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागलं, त्या संदर्भात काय सांगा? नगरसेविका असताना भरपूरच मला बिकट परिस्थिती असली तरी त्याच्यातनं म्हणणं अधिकाऱ्यांना फोन करणे, पाणी नाही येणे, गटर, म्हणजे राजकारणापासून पूर्ण वंचित होते. परंतु जेव्हा त्याच्यात पडले तेव्हा त्याची व्याप्ती समजली की काय असतं आणि काय असतं. आणि नुसतं तुम्ही घरात बसून चाललं नाही, त्या भागाशी आपला संपर्क येतो, त्या महिलांशी येतो, त्या पुरुषांशी येतो, सगळ्यांशी येतो आणि ते तुम्ही जसं काम करत जाल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी लागते आणि त्याच्यातनं आपल्याला काम करण्याची सवय लागते. आणि हे काम आपण स्वतःपेक्षा आपण ते फोनवरच्या म्हणजे अधिकाऱ्यांचे फोन येतात, ते केलं की नाही, झालं की नाही. पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता राजारामपूर ई वॉर्डचा. तेव्हा सुनील कदम साहेब महापौर होते, तेव्हापासूनचा प्रलंबित प्रश्न. तेव्हापासून आम्ही कायम त्या सभागृहामध्ये भांडणं व्हायची, ते पाणीच यायचं नाही ई वॉर्डमध्ये, सगळं घाण पाणी वगैरे. पण त्या प्रश्नासाठी शेवटपर्यंत आता बंटी साहेबांनी थेट पाईपलाईनचं काम झाल्यामुळे ई वॉर्डला स्वच्छ पाणी मिळायला लागलेलं आहे. एक महिला म्हणून काम करत असताना महिलांच्या काही समस्या आपल्या वॉर्डमधली आपल्याला जाणवल्या असतील, त्या संदर्भात आपण काय भूमिका घेतली? जास्त मला महिलांच्या समस्या म्हणजे पाण्यासाठीच आलेल्या आणि ते पाणी म्हणजे आलं नाही, 5:45ला पाणी यायचं, ते आलं नाही की त्या डायरेक्ट घरी यायच्या की पाणी आलं नाही. 7 वाजता त्या दारात. मग ते अधिकाऱ्यांना फोन करून काय झालं पाण्याचा प्रश्न, मग का सोडलं नाही वॉल, मग ते सगळं ते करूस अर्धा तास. मग त्यांना परत फोन करून तुम्ही सांगितलं की ते शांत व्हायच्या, मग टँकर मागवायचे. मग पण ह्या समस्या न गेल्यामुळे जरा म्हणजे समजलं काय असतं ते लोकांच्या ते अनुभव फार भयानक आहेत. म्हणजे जेव्हा पाणी कमी येतं त्यावेळेला ज्या प्रकारे नागरिक अंगावरती येतात ते म्हणजे फारच कठीण काम असतं. आणि यात आणखीन एक प्रश्न मी मगाशी मांडायची थांबले. आम्ही जरी निवडून गेलो तर प्रशासन एवढं ढिम्म आहे, गेंड्याच्या कातडीचं असं मी म्हणेन. काही करा, म्हणजे सभागृहामध्ये आम्ही अनेक विषय मांडले, आम्ही डोळ्याला पट्ट्या बांधून गेलो की प्रशासन डोळ्याला पट्टी बांधून काम करते म्हणून. ते त्यावेळेला खाली मान घालून बसणार, सभा संपली की उठून जाणार. 5 दिवसांना आम्ही फोन केला की चालू आहे या ऑफिसमधनं त्या ऑफिस. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महानगरपालिकेचं एका विभागाचं काम घेऊन गेलं तर त्यासाठी 6 ते 7 बिल्डिंगमध्ये फिरावं लागतं. आणि तेव्हा शिवाजी मार्केटला लिफ्ट नव्हती, म्हणजे आमच्यासारख्या अस्थमा असणाऱ्या बाईला 4 जिने चढून जाणं आणि तो प्रश्न मांडेपर्यंतच आमचा जीव आता जातोय की काय, अशी अवस्था यायची. पण त्यांना कोणताही परिणाम होत नाही. मी आजही सांगते, आज लोकशाहीची अवस्था अशी आहे, ही लोकशाही राहिली नसून नोकरशाही झालेली आहे. कुणीही लोकप्रतिनिधींचं ऐकून घेत नाहीत, तेवढ्यापुरतं ऐकून घेतात. काही कारभारी तयार होतात, कारभाऱ्यांचं त्यांचं संगनमत होते आणि तेवढीच कामं केली जातात. आणि म्हणून प्रशासन जोपर्यंत कणखर आणि काम करणारं मिळत नाही,
बाळासाहेब देसाईंचं मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. बाळासाहेब देसाईंनी एका मिटिंगमध्ये सांगितलं होतं, नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनानं होय म्हणायला शिकलं पाहिजे. माझं नाव सौ वैशाली जाधव, राहणार कसबा बावडा. मी एक म्हणजे सुशिक्षित महिला आहे. मी BSc D फार्मसी आहे. पण समाजकारणांमध्ये मला सत्यजंप बंटी साहेबांच्यामुळे त्यांना मला आवड निर्माण झाली. तेच आमचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या महिला आहेत, सरलाताई, भारतीताई, संध्याताई, वैशालीताई, मंगलकुडे, उज्ज्वला चौगले, अशा सगळ्या महिलांमुळं आम्ही यामध्ये सक्रिय आहोत. तर यांचं सगळ्यांचं पाठबळ आम्हाला आहे. म्हणजे यावरूनच कळतं आहे की महिला किती सक्षम आहे, की यांच्यामुळं आम्ही तयार झालो आहे यामध्ये. तर मला जरासा उलटा मुद्दा मांडायचा आहे की समाज तुम्हाला कितीही दाबू दे, म्हणजे तुमच्या घरचे असू देत किंवा समाजातले, पण महिलेनं कणखर असायला पाहिजे. आपण जोपर्यंत बाहेर पडून आपली मतं मांडून आपण जेव्हा ते कार्यान्वित करत नाही, तोपर्यंत कुठल्याही तुमच्या ह्याला मताला महत्त्व दिलं जात नाही. तर स्वतः महिलेनं कणखर होऊन जिद्दीनं बाहेर पडून, म्हणजे घर सोडून आम्ही म्हणत नाही, सगळं तुमचं संसार सांभाळा, मुलं-बाळं सांभाळा, पण बाहेरच्या सुद्धा समस्या काय काय आहेत. तर महिलेला काय समस्या येतात ही फक्त महिला जाणून घेऊ शकते. तुम्हाला काय अडचण आहे हे मला कळते, की एक तुम्ही पत्रकार आहे, तर तुम्हाला काय अडचण येऊ शकते हे मला कळते. तर तुम्हाला कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे हे ते मदत करणाऱ्यावर असते, की ती मदत करण्याची हे समजून घ्यायला पाहिजे पहिल्यांदा. तर महिलेनं स्वतः आपण बाहेर पडून समाजामध्ये काय काय चालू आहे. आता महिला भरपूर हुशार आहे, कारण आता मोबाईल आलेत हातात, व्हॉट्सअप आहे, घर बसल्या तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही आहे. घरी तुम्ही एखादं हे टाकलं यूट्यूबवर तर तुम्हाला सगळी माहिती मिळते. तसंच आम्ही राजकारणावर आता भारतीताई आम्हाला सांगत असतात की हा व्हिडिओ बघा, यामधून तुम्हाला सगळी माहिती मिळेल, कोण कुठं काय चाललं आहे हे सगळं मिळेल. तर हे जरासं महिलांनी जाणून घ्यायला पाहिजे. घरी बसून जरी असलं तरी कायम आपलं संपर्क समाजाशी कुठल्या माध्यमातून ठेवायचं. तर सोशल मीडिया तुमच्यासारखं आम्हाला माहिती देत असतो आहे, तर ते वेळोवेळी समजून घेऊन आपल्याला समाजातलं काय चालू आहे हे कळू शकते. तर महिलेनं स्वतः तयार व्हायला पाहिजे यासाठी. आता मी सुद्धा आमच्या इथं म्हणजे एक समाजकार्य करतेच, बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, बाकीचे सगळे आमच्या इथं आहेत. तर लहान मोठे कार्यक्रम आम्ही घेत असतो आहे. समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आहे हे समजून घेऊन आम्ही करत असतो आहे. एखादं चष्म्याचंही असेल किंवा बंटी साहेबांच्याकडून आम्ही परवा आता वारकऱ्यांना सगळ्या पिशव्या वाटल्या, असं म्हणजे थोडा आमचा ठसा उमटवायचं काम आम्ही करत असतो आहे. नाव येण्यासाठी नाही, खरं आपण एक स्वतः काहीतरी आहे हे अस्तित्व मिळवून देण्यासाठी आम्ही पुढं होत असतो आहे. तर समाजातूनही तसं म्हणजे आत्ता पूर्वी व्हायचं थोडंफार, म्हणजे नावं ठेवणं हे ते चालू असायचं, पण आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही पुढं आलो. पण समाजानंही थोडंसं महिलेला समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपल्यासाठी काहीतरी करतायत, चांगलं करतायत हे समजून घ्यायला पाहिजे. कारण वाईटाचा बोलबाला जास्त होतो आहे, पण चांगल्याचा थोडा हळूहळू होतो आहे. ते काम तुम्ही चांगलं करताय सोशल मीडियावाले, की बाबा चांगलं काहीतरी पुढं यावं, त्यातून महिलांपर्यंत चांगला संदेश जावं, हे असं थोडंसं आमचे प्रयत्न सगळ्यांचे मिळून चालू असतात. त्यासाठी मला काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांचा सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे, की आम्ही काहीही केलं, त्यांना कधीही कॉल केले तर ते आमच्या पाठीशी आहेत. तसेच कोणत्याही स्तरातली बाई असू दे, का आम्हाला काँग्रेसच्याच पाहिजेत असं काय नाही आहे, की बाकीच्या सुद्धा महिलांनी आमच्याकडं आलं, त्यांच्या अडचणी आम्ही सोडायला, बचत गट आहेत आमचे, त्या थ्रू आम्ही त्यांना मदत करत असतो. लहान मोठे काय कामधंदे उद्योगधंदे असू देत, काही आमच्यापर्यंत जी माहिती येईल ते आम्ही खालीपर्यंत सगळ्या महिलांना देत असतो. तर महिलेनं थोडंसं सक्षम होऊन आपल्या जिद्दीनं काम करावं एवढीच मला महिलांसाठी. मी पूजा दीपक आरडे, दक्षिण ब्लॉक अध्यक्ष. मी भागातून, म्हणजे सध्या नगरसेवक होणं हे गरजेचं नाही आहे. काम करणाऱ्याला जर वरिष्ठ बंटी साहेब, ऋतुराज पाटील हे जर सहकारी आणि आपण घेऊन गेलो तर नेतृत्व म्हणजे आमच्या म्हणजे 50 वर्ष. मी आले संभाजीनगरला 20 वर्ष झाले. त्यानंतर मी बंटी साहेबांशी अटॅच, त्यांच्या राजकारणात मी सहभागी झाले. त्यानंतर माझं सामाजिक कार्य सुरू झालं, आरोग्य शिबिर, बचत गट, आणि आमच्या संस्था झाल्यात बचत गटाच्या. महिलांना उद्योग दिले आम्ही. पण एक उभारी आली आम्हाला, लेडीज म्हणून ताकद आम्हाला त्यांच्याकडून मिळते. पण भागात विरोध पण असतो, जो विरोध येतो ना त्यालाही आम्ही दुटून पडतो. त्यात आम्हाला सरलाताई ह्या
घोटणेताई, भारतीताई ह्या आम्हाला ताकदीने ताकद देतात. त्यामुळे आम्ही भरपूर ह्याच्यानी प्रतिस्पर्धाला उत्तर देतो. पण आम्हाला जे काम करायला घ्यायचं ना, फंड दिला त्याला पण विरोधी करतात. मग लेडीज म्हणून मी कमी पडली नाही, कारण माझ्या पाठी काँग्रेसची ताकद. या निमित्तानं मी सगळ्याच महिला भगिनींना आव्हान करू इच्छिते की ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अशी सुप्त इच्छा आहे आपणही काहीतरी करावं. खरं तर महिला ही अष्टगुणी आहे. बघा, ती सकाळी उठून सगळा स्वयंपाक करते, कपडे भांडी करते आणि पुन्हा कामासाठी सुद्धा बाहेर पडते. आजसुद्धा इथं असणाऱ्या आम्ही सगळ्या महिला आपल्या घरातलं आवरून मागचं काही न ठेवता इथं आलेल्या आहेत. याचा अर्थ ती किती चपळ असू शकते. तर त्या चपळ महिला राजकारणात आल्या तर त्या राजकारणाला सुद्धा गती मिळेल आणि त्या गतीनं कामाला सुरुवात होईल असं मला वाटते. सगळ्याच भगिनींना मी आव्हान करणार आहे, राजकारण हे आपल्या स्वतःच्या उत्कर्षासाठी एक चांगलं साधन आहे. राजकारण हे बदनाम होऊ शकत नाही, कारण आपली लोकशाही आहे. जसं ताईंनी सांगितलं की महिला आता जशा आम्ही बसलेलो आहे ह्या आमच्यातली प्रत्येक महिला ही सगळं घरची जबाबदारी सांभाळूनच आलेली आहे. आणि काही महिला तर आता त्यांच्या संस्था वगैरे त्यात कार्यरत आहेतच. आणि या सगळीच महिला असणाऱ्या आमच्या कमिटीत येणाऱ्या सगळ्या महिला घर सांभाळूनच येतात. आणि मला वाटतं की महिला हे अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात, कारण त्यांना घर सांभाळणं हे ते रोजचे जे व्यवहार असतात ते करून बाहेर पडूनच, म्हणजे घरात आपण गेलो तर मुलं जे उपाशी राहायला नको, सासूबाई उपास हे त्यांना टेन्शन असतं, त्यामुळे ते सगळं आवरूनच येतात. आणि जर तुम्ही हे असं केलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि हे जेव्हा वाटलं, जर खरंच इच्छा असेल तर तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. आणि हे जर आवड तुमची असली तर ती त्याच्यामध्ये सगळेजणं मिळून काम केलं, महिला आल्या तर आपण सक्षम महिला बनू शकतो. सगळ्यांना काय वाटतं, राजकारण वाईट असतं, महिलांसाठी ते योग्य नाही असं एक वाटत असतं. पण मला सगळ्या महिलांना असं सांगायचं की राजकारण वाईट नाही. काही राजकारणी वाईट असतील, राजकारणी माणसं काही वाईट असतील, पण राजकारण कधीही वाईट नाही. आणि राजकारणाशिवाय आपण जगू शकत नाही. या राजकारणामुळेच आपलं संविधानाप्रमाणे, सगळी घटनेप्रमाणे सगळा कारभार चालत असतो, देशाचा कारभार चालतो, राज्याचा कारभार चालतो. त्यामुळे यामध्ये आपला सहभाग असणं, आपलं मत मांडता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. याचाही विचार प्रत्येक महिलेनं केला पाहिजे की या प्रक्रियेत घरातल्या एखाद्या कार्यक्रम निघाला किंवा काही करताना ती महिला जसा सहभाग घेते की माझं मत हे, आपण असं करूया, तसं करूया, हे जसं ती ठरवून सांगते, तसं देशाच्या, राज्याच्या सगळ्या न्याय प्रक्रियेत असू दे किंवा सगळ्या कार्यक्रमांमध्ये असू दे, राजकारणामधून त्या ह्या सगळ्या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. म्हणून राजकारणाला घाबरून चालणार नाही. राजकारणामध्ये सहभागी होऊन चांगल्या तऱ्हेने ते राजकारण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण वाईट नसतं, राजकारणी माणसं काही प्रमाणात वाईट असतं. राजकारण फक्त कमी शिकलेल्या महिला किंवा ज्यांना वेळ जात नाही आहे, घरी बसून काय करावं अशा महिलांनीच राजकारण करावं असं नाही आहे. तर ह्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये ज्या टॉपला आज काम करतात त्या महिलांनी राजकारणामध्ये त्यांचा थोडा अमूल्य वेळ दिला पाहिजे, त्यांचे विचार दिला पाहिजे. म्हणजे त्यामुळं काय होईल की त्यांचं एक वेगळी राजकारणाला कलाटणी बसेल आणि चांगल्या विचारांची, चांगल्या अनुभवाची, अभ्यासाच्या महिला यामध्ये आल्या तर खूप चांगलं राजकारण त्या करू शकतील. आणि ह्यामध्ये यायला पाहिजेत. घर सांभाळून त्या म्हणजे इतर विभागामध्ये इतर क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात, मग राजकारणात का नाहीत? तर त्यांनी यायला पाहिजे राजकारणामध्ये. आणि ताई म्हटलं तसं स्वागत आहे. आम्ही त्यांना आमच्याकडे जर सहभागी झाल्या तर राजकारण, समाजकारण असं काही नाही आम्ही फक्त राजकारणच करतो. इथं आम्ही नाही म्हटलं तर 5-25 जणी अशा आहेत काँग्रेस कमिटीमध्ये जे राजकारण, कुटुंब आणि समाजातल्या प्रत्येक प्रश्नासाठी, कोल्हापूर शहरातला मग पुरुषांचा प्रश्न असू दे, महिलांचा प्रश्न असू दे, आम्ही रस्त्यावर असतो. तर महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं. माझं नाव अलका विनायक सनगर. मी आत्ता कमिटीत यायला लागले, म्हणजे ताईंच्यामुळे यांच्यामुळे. आणि म्हणतात महिलांना म्हणजे कुठं हे नाही, खरं कमिटीत असं नाही की साहेब आम्हाला प्रत्येक ज्याचा साहेबांचा हे असतो सहभाग. आणि आम्हाला अगोदर दुसऱ्यांना हे करण्यापेक्षा आम्हाला अगोदर आदरानं साहेब बोलवतात, बाहेर असून दे. मी आता मध्ये ऋतुराजदादा उभारले त्यावेळेला मी प्रचार करत होते. त्यावेळेला खूप त्रास झाला मला प्रचार करताना. म्हणजे राजकारणात असले की वाईट नजरेनं, म्हणजे कसं त्यांना काय वाटतं राजकारणात बाई आहे म्हटलं वाईटच आहे. खरं मी तिकडं लक्ष देत नाही
किंवा काही हे करत नाही. मग तेच एवढं मला सांगायचं आहे की राजकारणात असलं की बाई वाईट नसते. राजकारण हे चांगलंच आहे, खरं हे आपण हे लोकांनी वाईट केले. ते राजकारणाने बघण्याची दृष्टिकोन तुम्ही ठेवा चांगला. आम्ही ह्याच्यातनं समाजकार्य करतो आहे. समाजकार्य करतो म्हणजे आम्हाला काही काम नाही म्हणून करत नाही. आम्ही घर सांभाळून समाजकार्य करत असतो आहे साहेबांच्या ह्याच्यात. आता विरोधक पण आम्हाला भरपूर हे करतात. विरोधक पण आम्हाला म्हणजे असं मध्ये हे करायचं म्हणजे काहीतरी आणायचं असं हे करतात. खरं आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो आहे आणि आम्ही बंटी साहेबांच्या बरोबर. बंटी साहेब आम्हाला खरोखर खूप आदरानं वागवतात. एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार, मी उज्ज्वला चौगले, निराधार निराश्रित व्यक्तिविकास चे अध्यक्ष आहे महिला काँग्रेसची. मी महिला बचत गटांचं सुद्धा काम करते. परत महिलांचे भरपूर माझ्याकडं म्हणजे सखी मंच असू दे, कस्तुरी क्लब असू दे, महिलांच्यामध्येच माझं काम चालू आहे. माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येक महिला ही सक्षम व्हायला पाहिजे. त्या सक्षमीकरणासाठी मी काम करते. अनेक महिलांना छोटे छोटे उद्योग उभा करून दिले. परत बऱ्याचशा अशा उपक्रम राबवून त्यांच्यासाठी त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील याची माहिती वगैरे मी त्यांना दिली. आपणच आपल्या महिलांना मोठं करायचं असतं. आणि राजकारण बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणामध्ये आले आहे. राजकारण आणि समाजकारणाची आवड असल्यामुळं मी राजकारणामध्ये आले आहे. आपण सध्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना केलेली कामगिरी असेल, त्याचबरोबर राजकारणामध्ये सध्या काम करत असताना त्यांना जे जे काही अनुभव आले, समस्या आल्या, त्या सर्वांना कशा पद्धतीनं त्या सामोऱ्या गेल्या, त्यांनी काय काय केलं, राजकारणामध्ये ज्येष्ठ असणाऱ्या त्याचबरोबर नवीन आलेल्या ह्या दोन्ही महिलांच्या आपण भूमिका आज जाणून घेतल्या. त्यांच्यामधून एकच जाणवतंय की राजकारण हे वाईट नाही. राजकारण हे महिलांसाठी एक नवीन संधी घेऊन येतं आहे आणि महिलांनी राजकारणामध्ये पुढाकार घ्यावा. जसं त्या घर चालवतात, सावित्रीच्या लेकी त्यांना म्हटलं जातं. सावित्रीने जसं आपल्याला अधिकार, शिक्षणाचा अधिकार असो किंवा सर्वच अधिकार दिले, त्या सावित्री मातेच्या गुणांचं पालन करून आपण प्रत्येक स्त्रियांनी या कलियुगामध्ये जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत, त्याच पद्धतीनं महिला या राजकारणामध्ये आल्या पाहिजेत. ज्या आलेल्या महिला आहेत त्यांनी स्वतःची मतं ही ठामपणे मांडली पाहिजेत. कारण राजकारण ही अशी गोष्ट आहे जिथं आपण आपला समाज, देश, संपूर्ण राष्ट्राची प्रगती ही महिला करू शकते असं आपल्याला पाहायला मिळालं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.